वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. कुठे चाललोय आज आपण? अलिबाग. अलिबाग? येस, राणीची बाग आणि मग अलिबाग. ओके, तर लेट्स गो, जाऊयात, भेटूया अलिबागला. चलो चलो चलो. वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज आम्ही चाललोय मस्तपैकी फिरायला. कुठे चाललोय? अलिबागला. तर लेट्स गो, जाऊयात अलिबागला. चलो चलो चलो. ये देखो गाइस, हमारी बैग पैक वन डे ट्रिप के लिए. यस, आहे का आपल्याकडे एक्स्ट्रा गॉगल्स? नहीं. रेडी हो गए गाइस, फाइनली नीचे आ चुके आफ्टर 4 घंटे के बाद. ब्लैक ब्यूटी भी रेडी हो चुके हैं जाने के लिए. अलिबागला जाण्यासाठी आम्ही निघलेलो आहे आणि मुंबई एक्सप्रेस हायवेला आम्ही लागलो आहे. आणि किती मस्त डोंगरातून आम्ही जाणार आहे. आणि त्यानंतर मेन म्हणजे आम्ही ह्या टर्नलमधून जाणार आहे, जे की मी सेकंड या थर्ड टाईम जात असेल ह्या टर्नलमधून. आणि हे फार मोठे आहे आणि मधून याला बघायला फार मस्त आणि छानही वाटते. आणि खूप मस्त एन्जॉय करत ह्या टर्नलमधून चालले आहे मी. आणि इथे बघा किती अंधार आहे. असं वाटतं की डायरेक्ट रात्रच झाली आहे, पण नाही, रात्र झालेली नाही आहे. हे आहे टनल, त्यामुळे आपण शूट केला आहे मी टनलचा. फार मस्त वाटतं. आणि त्यानंतर आम्हाला इथं बघा किती सुंदर कार दिसलेली आहे रेड कलरची. आम्हाला फार आवडली ही कार आणि फार मस्तही होती. आणि ही पण आमच्यासोबत आय थिंक अलिबागला येते रेड कार. तर रेड कारला घेतलं आहे मस्त आम्ही आमच्या ब्लॉगमध्ये पण. आणि चालू आहे आता आमची राईड. आणि आम्हाला जाम ट्रॅफिक लागलेली होती, पण ठीक आहे. थांबलेलो आहे नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता करण्यासाठी मी कुठं थांबले तुम्हाला दाखवते 2च मिनिटात. आम्ही इथे थांबलो आहे गाईज नाश्ता करण्यासाठी. खूप गर्दी आहे या नाश्ता सेंटरवर, म्हणजेच जे हायवेवर फूड कोर्ट लागले तिथे. कारण की एक्सप्रेस वेवर जास्त ऑप्शन नाही आहे, त्यामुळे सगळे इथेच थांबले. त्यानंतर इथं आमचे दोघे वेटिंग फॉर फूड गाइस. पता नहीं फूड कब आएगा और कब खाएंगे हम, बहुत देर हो चुकी है. आमचा नाश्ता फायनली आलेला आहे. आणि नाश्त्यामध्ये होते मस्त पोहे, साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा. त्यानंतर मग होते डोसा, इडली, चटणी, सांबार. लाईक दिस, डोसा, चटणी, इटली. सॉन्ग विसरून गेलेले आहे काहीच टायमिंगवर, पण ठीक आहे. डोसा, इडली, चटणी. आम्ही पोहोचलो आहे अलिबागला. तर तुम्हाला अलिबागची टूर दाखवते लवकरच. आणि कसं वाटलं तुम्हाला इतका प्रवास करून? आय एम आस्किंग टू यू. मला काय वाटणार आहे, छान वाटतं. देन ओके. सफर से ज़्यादा मंजिल की हमको. आर्मी टाइम पण आहे सुरक्षासाठी आय थिंक. चला जाऊया आपण बीचमध्ये आता पटपट. कॅब वगैरे काही पाहिजे असेल तर आपण सगळं काही इथून घेऊ शकतो. नो, हा ठीक आहे, मी घेऊन टाकतो पपुरा. आता हे दोघं चाललं आहे काही चष्मा घ्यायला और रिंकू के लिए. न्यू चष्मा घेतलेला आहे. छान दिसते. छोटी का बघा अजून एखादी. ही बघ, ही पण मोठी वाटतं. इसमें छोटी है क्या साइज? 100 रुपया. टोपी लो, केप लो, गोगल लो, सब लो. कुछ भी लो, कितना दे लो, 100 रुपये. इधर अलीबाग में आए तो ये आंटी के पास से लेना जब भी कुछ लेना है. सब 100 रुपये गाइस. सब 100 रुपये में मिल रहा है इधर. 100 में सब. ये अपनी वाली बेटर है. दोनों अच्छी लग रही है. तो काय तुला सगळं छान दिसतं. कोणता कलर घ्यायचा ते बघ फक्त. ही फिट होती का? ही मॅच होती ना ड्रेस. हां, येस.
माय गॉगल अँड हॅट गाईज. माझ्या पाठीमागे ह्या लोकांचं चालू आहे मस्त सिरियस डिस्कशन, कॅल्क्युलेशन काय काय घेतलं त्याचं. गाईज दिस इज बीच व्ह्यू. दिस इज द बीच व्ह्यू गाईज. बीचकडं जाण्यासाठी तयार विथ कॅप विथ सनग्लास. कारण की आम्ही पोहोचला आहे दुपारी, त्यामुळे सनग्लास इज व्हेरी इम्पॉर्टंट. जाऊया बीचकडे. आणि इथं बघा किती मस्त मस्त उंट सुद्धा ठेवलेले 2. मस्त आहे. पुढे जाऊया. थोड्याच वेळात सगळ्या राईड पण एक्सप्लोर करूया मस्त आणि एन्जॉय पण करूया. गाईज आम्ही बीचच्या जवळ चाललोय आणि इथं बघा सगळं चिखल पाणी झालंय. वी डोंट नो. क्या बोट्स दिसत आहे गाईज. अलीबाग बीच पे आके ऐसा लग रहा है कि बीच चेंज करते हैं, दूसरे बीच पे जाते हैं, ऐसा कुछ लग रहा है. देखते अभी प्लान में चेंजेस हो सकते हैं या नहीं. पीछे वाले पीपल कर रहे डिस्कसिंग. तब तक मैं निकाल रही मेरी अच्छे वीडियोस. इथे फोटोशूट चालू आहे सगळ्यांचं. इकडे बघा कोणत्या प्रकारच्या गाड्या आहे. प्लस इथं बैलगाडी राईड पण आहे, जे की उंट गाडी राईड म्हणता येईल. लाईक दिस वाली राईड. आणि इथे ह्या बाईक्स पण आहे. ओके आता अजून काय करतो ते. इथं खूप सारे बोट आहे. सध्या चालू तर कोणतीच नाही आहे. तर बघूयात. बोटमध्ये तर बसायचे आपल्याला सगळ्यांना. गाई तिथं आलेले आहे कबूतर. बीचवरती काय शोधताय काय माहिती. आय थिंक त्यांना जेवण भेटतंय बीचवरती. ते जेवण खात आहे मस्तपैकी. काय करते तू. चिखलात खेळतीये. खेळ. बीचवर फिरायला 5 जण आलो होतो, पण आम्ही फक्त 4च जण फिरतोय. एक जण कुठे गायब झालं ते बघायचंय. हा 5 जण आलो होतो, पण आमच्यात एक जण सापडत नाहीये. येस, आम्ही शोधतोय त्याला. येस, आम्ही चाललोय आमच्यातल्या एका बंद्याला शोधायला. बघूया तो आम्हाला भेटतोय की नाही. पूर्ण बीच किनारे आम्ही शोधून काढतोय गाईस. इथे एक बंदा दिसलेला आहे मला इथं. यस, देखते आप नहीं बंदा है क्या और कोई और है. चलो जल्दी. तुमचं इकडं बसायचं रिझन काय ते सांगा मला पहिला. छोटा घोडा दिसतोय का. ते नाही बघायचं मला घोडा बिडा. अरे इथे जास्त शांत आहे. शांत बसून करायला आलो नाही आपण. फोटो काढायला. इथे चेंजिंग रूम आहे. मी चेंजिंग रूम बघायला आलो होतो. इथून वरतून चढलो ते दिसली समोर. अच्छा, कारण ना चेंजिंग रूम आपल्याला चेंज करायला होतं म्हणून सांगतो. अच्छा और कुछ. अरे इथे लय भारी आहे. बीचचे मी खूप रील बघितले आणि त्यावर असं असतं की ह्या इथल्या मातीत मस्त हर्ट काढून आपले नाव लिहायचे असतात. मी पण ते केलेलं आहे. आणि इथं माझं आणि राहुलचं फर्स्ट लेटर मी काढलेलं आहे मस्तपैकी. इथून पूर्ण बीच व्ह्यू दिसतंय मस्तपैकी. आणि बघा किती मोठ्या बोट आहे ह्या बीचवरती. चालू एका साईडला मस्त दगड आणि दगडच आहे. त्यानंतर इथं आहे मस्त झाडं. तर आता आम्ही चाललो आहे बीचच्या थोडं जवळ, कारण की पाणी खूप लांबपर्यंत आहे. तर चला जाऊया मस्त हळूहळू बीचपर्यंत. इथं आम्ही आलेलो आहे बरंच पुढं. आणि इथं बघा खाली पाणी आपल्याला दिसतंय. आणि वरचं पाणी बघा किती शुद्ध दिसतंय मस्त. आणि आपली बोट आहे तिथं. तर चला बोटकडे जाऊ. शांताबाई अगं शांताबाई. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने. ऐसे चलते हैं छम छम छम. नाही का ही जहाज तू विकत घेतली का. ही जहाज जय श्रीराम मध्ये यही
यही वो जहाज आहे. आम्ही बसलो आहे जहाज मध्ये आणि फार मज्जा येते. ही जहाज ऑटोमॅटिक विदाउट ड्रायव्हर चालली आहे तिकडं. हा ड्रायव्हर आहे म्हणे त्याचा आणि ही खरंच पळती. तुम्हाला जहाजीत बसून कसं वाटतंय गाईस? जहाजात बसून मला भीती वाटते. आणि हे जहाज पूर्णपणे तिकडे चालली आहे गाईस आणि मला फार भीती वाटते. भीतीचं काही नाही. ए किती अरे चालली ना पुढं. नाही जागेवर चालते गाईस ही जहाज चालती आणि मी फर्स्ट टाइम जहाजीत बसले. मला फार भीती वाटते आणि यांना काही नाही होते. आणि दिस पीपल आल्सो पण पाहिजे ना ताशी होऊन जाईल. ये देखो गाइस हमारी जहाज कितनी अच्छी जा रही है आगे आगे. और इधर देखो जय श्री राम. मध्ये तरी चालली ना कुठे. इकडं बघा तिकडं बघ. बघा गाइस जहाज किती मस्त पळते आणि विथ पाणी सुद्धा. हा मस्त वाटते. इकडे फोटोशूट पण चालू आहे. इकडेही चालू आहे आणि इकडेही. इधर चालू आहे जय महाराष्ट्र पब्लिक. क्या कर रहा था तू? क्या कर रहे खारट पानी ना. यस ये देखो ये मेरे पे बारिश कर रहा है. मैं भाग रहा इससे दूर दूर. नहीं फुल ऑन शूट चालू इधर. न्यू कपल लॉन्च आणि हे दोघं राईड करताय जहाज मस्त पैकी. इनका फोटोशूट चल रहा है अच्छे से. तो बात करते चलते तो चलते. पॅन्ट वर करून तुमचं काय म्हणणं आहे? इसका देखो क्या चल रहा और इनका देखो एक जहाज को हिलाते जा रहे गए अच्छे से. एकदम मस्त चल रहा है सब कुछ. और मॅडम बताइए कसं वाटतंय पहिल्यांदा समुद्रात येताना आणि हे असं बोटीवर असं आहे तुम्हाला जे जहाज मी विकत घेतली का? यस तुम्हीच विकत घेतली आहे. आम्हाला येऊ द्या तुमच्या जहाजीवर एकदा कधीतरी. कुठे घेऊन चालले? जहाजीनच जा आता तुम्ही संभाजीनगरला. चालले आहे मी मस्त घुमी करायला. घुमी यस हे अलिबागचं पूर्ण बीच असं कर. हा यस दिखावा सब समुद्र. ये देखो थांग असा समुद्र. फ्यूचर दूल्हे का फोटोशूट चल रहा है. उसकी वाली जल्दी कमेंट कर दे और जल्दी शादी कर दे. प्री वेडिंग सिंगल प्री वेडिंग चल रही है गाइस. यस और इधर है कैमरामैन और मैं भी बैठा हूँ इधर वेट कर रहा हूँ कि मेरी बारी कब आएगी फोटोशूट की और मैं कब फोटोशूट करूँगा. और इस पानी में बहुत मज़ा आ रहा है गाइस. किती लांब पर्यंत पानी है. देखो ये बंदा मेरे पे नुसता पानी उछालते हुए. अभी इसकी बारी होगी उछालने की. या तो गाइस फुल ऑन एंजॉय चल रहा है. बारी फोटोशूट अंदर समुद्र में जाना और बहुत मजा आ रहा है. हेलो गाइस तेरे को कैसे लग रहा बोल दे. मेरे को मजा ही आता. मैं तो फर्स्ट टाइम आए हो गाइस. बड़ा मजा आ रहा. या यस ये देखो कितना सही चल रहा है इन दोनों का बोटिंग. 360 रोटेशन देते हुए मेरा पति. इकडे आहे अलिबागचे ट्रीज अँड ऑल दॅट थिंग्स. इथे अजून एक बोट आहे मस्त इकडे एक बोट आहे आणि ही एक आमची पर्सनल बोट आहे. त्याच्यावर आम्ही फुल ऑन मस्ती मोड स्टार्ट केलेला आहे. मला आज अलिबागला येऊन छान वाटतंय. बरेच दिवसानंतर फर्स्ट टाइम तुमच्या वाईफ सोबत आले. फर्स्ट टाइम बऱ्याच दिवसांनी तुमचे केस उडताय एक साईडने गाईज. वाईफ सोबत पहिल्यांदा आलो त्याच्यामुळे थोडा अनुभव विचित्र आहे. याचा काही अनुभव छान आहे पण चांगला आहे.
अशी मारीन ना मी. बीचवर आले आहे खूप मोठे डॉग डॉग डॉग. खुश होते हुए डॉगेश भाई आ गए करके. कितने खुश. किती सगळे का बघ आतमध्ये नाही येत कधी. समंदर की मजा लेने आ रहे. ये देखो गाइस डॉगेश भाई भी आ गया है समुद्र में और वो भी पानी एंजॉय करना चाहता है और उसके दोस्त लोग उसको बोल रहे हैं कि भाई मत जा गहरा पानी होगा, लेकिन ये अघऊ डॉगेश भाई सुनने को तैयारी नहीं. ये देखो गाइस बतख. बदक आहे का ते. वो काय अशी बदक चला बीच फिरून झालेला आहे. आता चाललोय आम्ही रिटर्न. सब लोग. हा इथला दगडांचा व्ह्यू आहे बीचचा आणि त्यानंतर इथे ह्या दगडांवरती जाऊन माझं चालू आहे मस्तपैकी फोटोशूट प्लस कॅप आणि गॉगलचा पण फोटोशूट चाललेला आहे मस्तपैकी. तर चला आता आम्ही चाललो आहे रिटर्न गाडीकडे. चला जाऊया पटपट आपल्या कारकडे. मी अजून आपली पुढची जर्नी कंटिन्यू चालू असणारच आहे तर बघत राहा व्लॉग. चला गाईस चाललो आता आम्ही जेवण करण्यासाठी. तर आम्ही शोधतोय आता हॉटेल. मस्तपैकी फिरून झालंय आमचं छान छान. चालले अलिबाग फोटोशूट करायला. गाइस ये देखो हमारी गाड़ी इधर खड़ी है हमारे रिजॉर्ट के बाहर. मेरी ब्लैक ब्यूटी MG वाली ब्लैक ब्यूटी. और ये देखो इधर ये हमारा रिजॉर्ट था जहाँ पे हमने स्टे किया है. और ये देखो हमारी ब्यूटी इन पत्थरों से चलती हुई. गाइस आपल्याला दुसऱ्या कोणाला तरी द्यावं लागेल. अलिबाग बीचवर हे खूप मस्त नाव त्यांनी काढलेले आणि आमचं त्या अलिबाग बीचच्या नावावर चालू आहे सगळ्यांचा मस्त मस्त फोटोशूट. आम्ही आता इथं थांबलो आहे गाईज हॉटेल सन्मानला. तर इथं पटकन पेटपूजा करून घेऊया. पेटपूजा करायचा टाईम झाला आहे तर आम्ही लवकरात लवकर पेटपूजा करतो आणि मग भेटूया अजून बीचवर. माझ्या मागे तुम्हाला हॉटेल तर दिसतच असेल. त्या हॉटेलचं जेवण ट्राय करूया. ह्या हॉटेलचे आपण आता स्पेशल फूड ट्राय करूया. तर स्पेशल होते इथे क्रॅब लॉलीपॉप, फिश फिंगर्स. पण आम्ही इथे घेतले मस्त कॅरिमल केक अँड उकडीचे मोदक. मोदक इज ऑल टाइम फेवरेट. लड़कों ने कपड़े नहीं लाए हैं इधर से शॉपिंग करते हुए. ये लड़के समझ नहीं आ रहा. क्या होगा येलो टी शर्ट मध्ये भेटतील. आम्ही आता चेंज करण्यासाठी आलेलो आहे आणि हे इथलं जंगल आहे बघा जंगल. आणि इथं कावळ्यांचा आवाज येतच असं मस्त भारी आहे. आणि इथे फिशची स्मेल येते असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि मला येते तर माझंही म्हणणं आहे. आणि इथं बघा छोट्या पोरांना खेळायचं गोष्टी पण आहेत. गाईज हा बीचचा संध्याकाळचा व्ह्यू आहे बघा किती सुंदर छान आणि मस्त. आम्ही चाललोय मस्त. दादा काढ. और ये हम सबका आउटफिट चेंज लुक है गाइस. दादा आउटफिट चेंज झालेला आहे. आता आम्ही संध्याकाळचा व्ह्यू घेण्यासाठी चाललोय आता बीचकडे. लवकरच तुम्हाला पण दाखवते संध्याकाळचा व्ह्यू कसा आहे बीचचं ते. तर चला जाऊया पटकन मस्तपैकी बीचकडे. आमचा सनसेट व्ह्यू मिस झालेला आहे गाईस पण जाऊ द्या काही नाही. हो हा व्ह्यू पण खूप मस्त दिसतोय. नॉर्मल सनसेटची वाईब तर येतीच आहे आणि फार मस्तही वाटतंच आहे. आणि आता बीचवर गर्दीसुद्धा वाढलेली आहे कारण की संध्याकाळीचा जो व्ह्यू आहे तो फार मस्त असतो. त्यामुळे इथं सनसेटचा व्ह्यू बघायला गर्दी छान वाढलेलीच आहे आणि तुम्हाला दिसतच असेल बीच. येस इथे फोटोशूट चालू आहे दोघं भावांचा मस्तपैकी. तीनों का चल रहा है गाइस शूट और फोटोग्राफर में और रिंकू होते हुए
दिसते अशी. फायनली वरती फोटोशूट कंप्लीट झाले. मग त्यानंतर आता आम्ही चाललो आहे खाली बीचकडे. तर चला जाऊया आपण खाली बीचकडं. त्या बीचकडे जाण्यासाठी आता आम्ही निघलेलो आहे. आणि बघा गर्दी तर दिसतच असेल, अर्धे लोक चालले आणि अर्धे लोक रिटर्न येत आहे. त्यानंतर ही घोडा राईड बघा किती मस्त तिथे. तर चलो जाते जल्दी जल्दी बीचवर. इथे बीचवर ह्या खूप मोठ्या बाईक आहेत. तर आपल्याला ही बाईक राईड पण करायची आहे लवकरच. आपण बाईक राईडसुद्धा करूया लवकर. आता अंधार होतच आला आहे, त्यामुळे कॅमेरा क्वालिटी ही खूप डाऊन झाली आहे. ब्लर दिसते, कारण की अंधारात इतके छान फोटो व्हिडिओ येत नाही. पण तरी पण मी घेते. आणि इथं बघा फोटोशूट करताय खूप सारे लोक. आणि व्ह्यू तर भारी आहेच. आणि समुद्राचं पाणीसुद्धा आपल्याकडे आता येतं आहे. आणि इथं फुल ऑन डिस्कशन चालू आहे की आता नेक्स्ट काय करायचं काय नाही, त्यासाठी कोणत्या राईड खेळायच्या ते. तोपर्यंत पप्पू दादाचं चालू आहे लाटांसोबत एन्जॉय करणं, लाटाचा एक्सपिरियन्स घेणं. त्यानंतर आम्ही गेलो आहे मस्त पाणी. आणि पाणी इतकं थंड झालेलं होतं संध्याकाळी की बघायचं कामच नाही आहे. पण फार मज्जा येते, ज्या लाटा येत आहे मस्त मस्त, खूपच छान वाटतं आहे. आणि फार एन्जॉय तर आम्ही केलेलाच आहे. त्यानंतर गाईज यस, बघा पाण्याच्या लाट किती मस्त येत आहे. आता आम्ही चाललो आहे ड्रॅगन राईड मध्ये बसायला. तर बघूया आता मजा येते की नाही ड्रॅगन राईड मध्ये. फर्स्ट टाइम बसणार आहे आम्ही. आता आम्ही चाललो आहे ड्रॅगन राईड मध्ये बसायला. काय झालं, मोबाईल ठेवावा लागेल ना आपल्याला. घेऊन जाऊ ना सोबत, काय प्रॉब्लेम आहे का? पडलो गिडलो मोबाईल. वी आर वेअरिंग जॅकेट गाईज. जॅकेट ते तिथं फोनचं काय म्हटले रे ते? घे सोबत. येस गाईज, ही आहे ड्रॅगन गाईड. ओ माय तर चला याच्यात बसूया आता पटकन. गाइस इधर इस गाड़ी की राइड का शूट चल रहा है. चला आता बीचला करूया बाय बाय. बीचमध्ये आपलं खेळणं कूदणं एन्जॉय करणं सगळं झाले. आणि आता बीचचं पाणी वाढणार आहे असं सांगितलेलं आहे, कारण की सकाळी पाणी खूप लांब होतं आणि आता बघा पाणी फार जवळ आले. तर चला करूया बीचला बाय बाय. फायनली बीच सक्सेसफुल झाली आहे. फायनली गाईज बीच ट्रिप कंप्लीट झालेली आहे. विथ धिस पीपल, विथ धिस बंदा, विथ दिस गाईज. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढची जर्नी पण दाखवते घरी जाऊपर्यंत ब्लॉग चालूच राहणार. चला आता करूया बीचला टाटा बाय बाय. आणि आता आपल्याला जायचं आहे घरी, कारण की घरी जायची वेळ झालेली आहे. पूर्णपणे अंधार रात्र झालेली आहे. तर चलो बाय बाय केले बीचला आणि जाऊया आता आपल्या घरी. रिटर्न जाने के लिए अपनी गाड़ी निकल चुकी है. आम्ही पुढे एका हॉटेलवर थांबून मस्त चाय बिस्किट खाल्लेलं आहे. त्यानंतर वडापाव, भजी आणि मस्त नाश्ता एन्जॉय करतो आहे. आणि आता आम्ही निघलेलो आहे पुन्हा घरी जाण्यासाठी. आणि घरी जाता जाता ह्या पाणीतलं जे ब्रिज आहे ते रात्री किती सुंदर आणि छान दिसते बघा. त्याच्यातले जे लाईट इतके चमकत आहेत. आम्ही गाडीमधून पण अलिबागचं व्ह्यू खूप एन्जॉय करतो आहे आणि फार मजा येते. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघलो आहे आणि आम्हाला दिसले की पुढं आहे फुल ऑन ट्रॅफिक जॅम. तर 1-2 घंटा ट्रॅफिकमध्ये अडकलो. त्यानंतर आम्ही पोहोचलो आपल्या पुण्यात. आणि पुण्यात आल्यावर आम्ही गेलो होतो इराणी कॅफे, तिथंही थोडंसं जेवण केलं. फायनली आम्ही आलो आहे घरी आणि आमचा बीचचा व्लॉग इथंच खतम होतो. भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.
इथे मी बोटला मस्तपैकी ऑरेंज झेंड्यासोबत चालवत नेते आणि फार मज्जा येते. तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.